तर गाईज आज आम्ही आलो होतो अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनासाठी। मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि गेलो नाश्ता करण्यासाठी। मस्त नाश्ता वगैरे करून घेतला, इडली वगैरे खाल्ली, मग गेलो स्वामीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये। मग तिथंच आपलं रील स्टार भेटले आपल्याला, तुम्हाला तर माहीतच असेल। मग त्यांच्याशी भेट झाली, खूप छान वाटलं। मग स्वामीचं दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो, बाहेर पण खूप गर्दी होती, तिथं पण दर्शन घेतलं। मग लिंबू सोडा वगैरे पेला, कारण खूप ऊन होतं। मग थोडं समोर आल्यानंतर नाश्ता पण करून घेतला, डाळ भात खाल्ला। मग तिथून निघालो आम्ही गणपतीपुळेला। मग थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलो रस्त्यामध्ये, तर तेवढ्या त्यांची नजर गेली पवन चक्क्यावरती। मग यांचं म्हणणं होतं की आपण त्यातलं एक पवन चक्का उचलून आपल्या घरी घेऊन जाऊ। म्हटलं तुम्ही उचला, तोपर्यंत आम्ही जाऊन फिरून वगैरे येतो। मग ते म्हणे आपल्या गाडीवर बसून घेऊ आपण वरती त्याला। मग थोडं समोर गेलो तर तिथं ॲक्सिडेंट झालेला होता, खूप लोक गोळा झालेली होती। मग आम्ही पण थोडं खाली उतरून बघितलं तर गाडीचा एकदम भुगा झालेला होता, बाईक पण पडलेली होती खाली। मग त्यांना थोडं लागलेलं होतं, त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं त्या सगळ्यांनी। मग आम्ही तिथून निघालो, कारण आम्हाला समोर जायला उशीर होत होता। मग आम्ही एका ठिकाणी पाणीपुरी वगैरे खाल्ली, तिथलची फेमस पाणीपुरी होती। तर पण पाणीपुरी एकदम भारी होती, पण खूप महाग होती। काकाला असं वाटत होतं मी काकाचाच वडापाव खाते काय, तर काकानं पटकन वडापाव खाऊन घेतला तेवढ्यात। म्हटलं मी माझा वडापाव खाल्लेला आहे काका, तुम्ही आरामशीर खा। मग तिथून आम्ही मस्त निघालो, मग जेवण वगैरे केलं आम्ही आणि गाडीचं पण पोट भरून घेतलं, कारण गाडीला पण भूक लागलेली होती। मग आम्ही गाडीचं पोट वगैरे भेटलं, मग आम्ही आलो रूमवरती। रूम पण एकदम भारी होती। तर गाईज आता तुम्हाला उद्याचं लोकेशन बघण्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा। आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।